एवढा उशीर असतोय पाटील? काय का गाडीतलं पेट्रोल संपलं, कशी तरी रेटत नाही पंपावून मग आलो इथं. बस बस चल जाऊ लवकर. अरे माझ्यासाठी नाही, त्या दोघांना घेऊन आलोय. कोण दोघं? तर मित्र आहेत माझे. त्यांचं काय? अरे मित्र आहे आपला, पळून आलेत पुण्यामध्ये, कळले म्हणून तर तुझ्याकडे आलो ना. अरे काय एवढा झाला का? आम्ही कुठे ठेवणार त्यांना? आणि माझा माता म्हातारी मला घरात बाहेर काढेल. आणि एवढं विश्वासानं आले राव पाटील, काय आहे का नाही? विश्वासानं म्हणजे मी कुठं ठेवू? येणार का काय तू? काहीतरी करणार राव पाटील, 2 दिवसाचा प्रश्न आहे यार. तू बस गाडीवर, मग बघू काहीतरी घरी गेलं. नक्की. पुढं सर सुद्या लिटरली यार सुन्या बरं का. वहिनी बसा आता, प्रश्न नका उपस्थित करू, बसा आता. बस बस बस, आता काय करणार सांग मला. बसला ना रे? हा बसलो जाऊ दे. तू बसलीस का व्यवस्थित? ए अरे पाटील आलं का नाही? किती वेळ झालं सुन्या? हळू सुन्या, जरा पुढे सरकतोस का? डोक्या बसू का आता? आलं का पाटील दोघं? आलं ना, उतर. ऐक हो. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथंच थांबा यांना घेऊन. मी माझी माता म्हातारी घरात झोपले का बघून आलो आणि लगेच तुम्हाला बोलावतो. ठीक आहे? हो. काय आलं? हे बघ, माता म्हातारी आहेत घरात पण झोपल्यात, आणि उद्या सकाळी जाणार आहेत गावाला 2 दिवस. तेव्हा आजच्या दिवस तुम्हाला माळ्यावर झोपायला लागेल. तिथे थोडे आडेगड आहे, फॅन बिन नाही, झोप लागेल का तुमची? अरे लागेल बाबा, एवढी गाडी आदळत आपली चांगली, कुठे पण झोप लागेल, झोपायचं आहे मग ठीक आहे, चला तुम्हाला वर घेऊन जातो तुम्ही. फक्त थोडंसं काहीतरी खायला मिळेल का? अरे लय भूक लागली राव, सगळं काहीच नाही खाल्लं. बरोबर, मी काय खायला पण आहे का बघतो. तुम्ही हळूहळू या घरात फक्त. इथं ठेवा काढून, मी ठेवतो परत. नक्की ठेवा इथं तुम्ही, आणि हळू या रे. मी आहे की काय? काय नाही, तर कुत्र्याला भाकर टाकतो. झोप तू. हे सुन्या,
हे सुन्या उठ खाली चल. गेले म्हातारी माझी गावाला आणि त्यांना बी उठव. हा आणि त्यांना फ्रेश कर. चहा बी घ्या. या खाली. कोण होते अरे काय नाही रे, बहीण आहे माझी. काय नाही. माहिती तुला हां सगळं सांगितलंय ना मी. कपडे घाला थोडं टी शर्ट घाल ना, तुला पाहिजे ती आहेत की माझ्याकडे भरपूर आहेत. बरं ऐक ना. हां. आंघोळीचं काय आंघोळीला तू चला माझ्याबरोबर हिरीवर. त्यांना करू दे इथंच. ठीक आहे चल मग. चल. चहा पिऊ दे ना. आणि तू आता सांगतेय मला की पोरगी घरातून गेली. दादा अरे आम्हाला वाटलं नाही असं काही होईल म्हणून. मागे त्यांनी कल्पना दिली होती सगळी. काय कल्पना दिली? ते दाजी ते पण काही सांगायला तयार नाही, फोन करायला तयार नाही. आम्ही तुमचे कोणीतरी आहोत हे पण तुम्ही विसरून चालले प्रत्येक वेळेला. तसं नाही आहे अरे. तिने आम्हाला त्या मुलाबद्दल सांगितलं होतं पण आम्ही नकार दिला होता त्याला. अशी जाईल असं वाटलंच नव्हतं. आता आहे कुठे सध्या ती? काही आता पता? हां ती पुण्यात आहे असं कळलंय. म्हणजे परवा रोहनचं आणि तिचं बोलणं झालं. तिचा फोन आला होता रोहनला, तेव्हा कळलं हे सगळं. आणि त्या याचं नाव काय आहे त्या मुलाचं? वैभव. वैभव नाव आहे त्याचं. हा नमस्कार भोसले साहेब, बोला काय काम काढलं? अरे एक वैभव आणि रश्मी नावाचे दोघं जण आहेत. बर 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 बर. पुण्यात येत सध्या कळलं आहे. त्यांच्या फेसबुकच्या लिंक्स मी पाठवतो. तर जरा कुठे काय आहे जरा शोधता आलं तर बघ. बर बर बर. काय असं काही स्पेसिफिक काय आहे का असं काही? स्पेशल काही नाही आहे. ती रश्मी जी आहे ती माझी भाची आहे आणि ती त्या वैभव नावाच्या मुलाबरोबर जरा पळून गेलेली आहे. ती जरा मॅटर गंभीर आहे. जरा रेकॉर्डवर न घेता ऑफ द रेकॉर्ड कसं करता येईल ते जरा बघा. अरे कोण आहे रे तिकडं? जरा जाधव जमादारांना आवाज द्या. चला आलो मी जरा शेतावर जाऊन. तुम्ही बसा, मी आलो लगेच. चालते जा. हा आंबवले गोड आहेत राव. अहो जरा कांदे काढता का? काढतो की वरती भरपूर कांदे. वंदे हां भाकऱ्या टाक करायला. आणि तुम्ही घ्या रे जेवण झालं की येतो खाली माझ्याबरोबर. पुढं चल ना, आंबे देतो. आंबा बाद झाला आता. बस चल ना, भरपूर आहेत आंबे. मी आता घेऊन ये ना. बरं ठीक आहे.
बसा मी आलो लगेच. लवकर ये. हो ठीक आहे. बस ना सुने किती आंबे खातो. एक जरा प्रॉब्लेम झाला आहे. आता कसला प्रॉब्लेम झालाय? आता नाही कुठं जायचा, आधीच कंटाळाला फिरून फिरून. तू जरा वरनं जाऊन कांदे आणतोस का सुनील? कदरच नाही माझी. काय झालं? एक प्रॉब्लेम झाला आहे. काय? अरे ह्या सगळ्या पॅकिंगच्या गडबडीत ना माझं बरंचसं सामान घरीच राहिलंय. सामान राहिलंय ना. ठीक आहे ना, इट्स ओके. काय राहिलंय? लिप बाम, नाही लिपस्टिक, नाही रे, आयलाइनर राहिला असं. त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं राहिलंय. त्याच्यापेक्षा महत्वाचं काय? माझे पिरियड सुरू झालेत आणि माझ्याकडे पॅड्स नाही आहेत. ठीक आहे ना, इथं मिळतील ना ते. हो मिळतील, पण मी कशी जाऊ आता बाहेर आणायला? तू एक काम कर, तिची आत मुलगी आहे ना, तिला सांग ती घेऊन ये. हां नको, उगाच मला सगळ्यांना नाही सांगत बसायचं इथे. अरे गावात जरा वियर्ड असतं यार. अगं हो, पण मग काय करणार? तू घेऊन ये ना माझ्यासाठी काय? प्लीज. अगं पण बाळा, मी मेडिकलमध्ये जाऊन पॅड आणणं ते किती विचित्र दिसतंय. लोक काय विचार करतील इथले? मी इथं एक मुलगा पॅड आणायला मेडिकलमध्ये जातो, किती इट्स सो वियर्ड. काही वियर्ड नाहीये. तू माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत का? प्लीज जा ना, प्लीज. सुन्या वॉलेट दे रे जरा तुझं.